नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या जर बाहीमध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने बाही कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बाहीच्या उंचीचं मार्किंग करून घेऊया. तर इथे पहा, बाहीची उंची जी आहे ती मी इथे घेणार आहे 6 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे. बाहीमध्ये तुमच्या घोळ का येतात तर तुम्ही बाहीला व्यवस्थित आकार देत नाही, त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये घोळ येतात. एक तर तुम्ही असे बाहेरून जास्त असे आकार देता, त्यामुळे सुद्धा तुमच्या बाहीला घोळ येतो, एक्स्ट्रा कपडा राहतो. आणि मुंड्याचे आकार म्हणजे बाहीच्या मुंड्याचे आकार सुद्धा तुम्ही परफेक्ट देत नाही, त्यामुळे सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो, बाहीमध्ये घोळ येतो. तर त्यासाठी ब्लाऊजचा मुंडा सुद्धा परफेक्ट कटिंग करणं गरजेचं आहे आणि बाहीचा मुंडा सुद्धा परफेक्ट कटिंग करणं गरजेचं आहे. तर इथे मी तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पहा, उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी 7 इंचावरती. 6 इंच बाही आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं तर बाहीची उंची झाली इथे 7 इंच. तर आता ही बाही जी आहे ती लांब बाही झाली, म्हणजे मीडियम मध्ये येते. तर या बाहीला आपण कॅफाईट घ्यायची आहे 3.5 इंच. मी नेहमी सांगत असते पहा, 5 इंचाच्या पुढे जी बाही येते त्या बाहीला आपण कॅफाईट जी आहे ती 3.5 इंचच घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, बाहीला परफेक्ट आकार ही येतात. आता इथे मी मुंडा घेर घेणार आहे. आता इथून मुंडा घेर घ्यायचा आपण 8 इंच. इथे घेतला मी मुंडा घेर 8 इंच. शक्यतो तुम्ही मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय होतं, बाही कमी पडत नाही आणि बाहीच्या फिटिंगचा पॉईंट जो आहे तो आणि ब्लाऊजच्या फिटिंगचा जो पॉईंट आहे तो बरोबर मॅच होतात आणि एकदम परफेक्ट बाही बसते. त्यामुळे तुम्हाला ओढून वगैरे बाही सुद्धा लावावी लागत नाही, किंवा तुमची बाही जी आहे ती जास्त झाली तर ती कट सुद्धा करून काढावी लागत नाही. कट करून काढली तर काय होतं, हे जे आपण इथं फिटिंगचा जो पॉईंट आहे तो एकसारखा केलेला असतो तो आतमध्ये येतो. इथं कट करून काढलं समजा तर हा पॉईंट तुमचा इथे येणार. मग हे इथं जे आहे हे आपलं तिरकं असतं कटिंग केलेलं, त्यामुळे इथला पॉईंट परत वर खाली होतो. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, मुंडा घेर मोजूनच बाहीचं कटिंग करायचंय. आणि हा पॉईंट तुमच्या फिटिंगच्या पॉईंटमध्ये गेला इथला, तर हा आकार जो आहे तो जरा जास्त फुगीर असतो. त्यामुळे हा फुगीर आकार तुमच्या फिटिंगच्या पॉईंटमध्ये गेल्यामुळे सुद्धा तिथे बाहीला फुगा आल्यासारखा दिसतो आणि आकार सुद्धा असे बाहेर गेल्यामुळे सुद्धा फुगा दिसतो. त्यासाठी मी इथं तुम्हाला कशा पद्धतीने आकार द्यायचे आहेत हे सांगणार आहे. तर आता इथं मी मुंडा घेराची लाईन ओढून घेतलेली आहे. आता तुम्ही जर नेहमी कटिंग पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की या लाईनचे आपण 4 भाग करतो. इथे पहा 8 इंच लाईन आहे, तर त्याचा सेंटर करून घ्यायचा. सेंटर करून घेतल्यानंतर 2 भाग तयार झालेले आहेत. इथे पहा 2 भाग आहेत, तर त्याचा एक परत मी करून घेतला. परत या एका भागाचे परत मी असे भाग करून घेतलेले आहेत. 1 2 3 आणि 4. 4 समसमान आपले भाग तयार झाले. इथून घेणार आहे मी 1 इंच, अर्धा इंच, इथे अर्धा इंचावरती पॉईंट दिला आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने मी खाली घेतला. या पद्धतीने हे 3 पॉईंट जर घेतले तर या 3 पॉईंटनुसारच आपल्या बाहीचे आकार जे आहेत ते परफेक्ट तयार होतात. फक्त पॉईंट जे आहेत ते परफेक्ट जरी जोडत गेले तरी तुमच्या बाहीचा फिसचा आकार किंवा पानाचा आकार जो काही तुम्ही म्हणत असाल तो एकदम परफेक्ट असा तयार होतो आणि बाहीमध्ये जो गॅप आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट राहतो. बाहीमधला जो दोन्ही आकारांमधला गॅप आहे तो फक्त 1.5 इंच राहिला पाहिजे. तर तो कसा, तर ते मी इथं तुम्हाला सांगते. इथे पहा, हा 1 इंच आहे पॉईंट, तिथून आपण ह्या पहिल्या पॉईंटवर नेणार आहे आणि या पहिल्या पॉईंटवरून सेंटरवरती असा आकार न्यायचा. पहा, हे पॉईंट जोडत जायचं आणि हा सेंटर जोडत गेल्यानंतर हा खालचा जो आकार आहे तो या पद्धतीने जोडायचा. तर आपोआप किती सुंदर असा माशाचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे, पाहू शकता. आपोआप आकार जे आहेत ते तयार होतात. आता या इथे आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे. तर इथे मी 1.5 इंचावरती पॉईंट देणार आहे आणि इथे 1.5 इंचावरती पॉईंट देणार आहे. 2 पॉईंट फक्त परत द्यायचे आणि हे आकार आता जोडत जायचे. पहा, इथे आले आणि इथून
या पॉईंटवर आणि या लाईनवरती. मी याच्या बाहेर आकार नेत नाही. इथून तुम्ही असे आकार दिले की जो काही एक्स्ट्रा कपडा राहतो त्याचा आर्महोलमध्ये फुगा नक्की येणार. एक तर बाहीला येणार, नाही तर ब्लाऊजमध्ये घोळ येणार. तर इथे पहा, हा पॉईंट इथे आणल्यामुळे इथून भरपूर कपडा असा आपला आतमधून कट होतोय, त्यामुळे एक्स्ट्रा कपडा राहत नाही आणि अजिबात घोळ येत नाही. आता इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच मी इथं मार्जिन घेतलं. बाही कमी पडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे काय होतं, ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन आणि तुम्ही बाहीमध्ये कटिंग करताना 1.5 इंच मार्जिन घेतलं तरी सुद्धा दोन्ही साईडने तुमची बाही अर्धा इंच म्हणजे 1 इंचाने बाही कमी पडू शकते. त्यासाठी ब्लाऊजमध्ये जे मार्जिन आहे तेच तुम्ही मार्जिन इथे घ्यायचं आहे. 6.5 इंच दंड घेर आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. एवढं बाही कटिंग करून झाल्यानंतर, ड्राफ्टिंग झाल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करायचंय. पहा, या पद्धतीने डाऊन केलं की काय होतं, ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा बरोबर मॅच होतो. कारण आपण जो ब्लाऊजचा मुंडा कट केलेला असतो तिथे सुद्धा आपण मुंड्यामध्ये घोळ येतो, म्हणून अशा प्रकारे आपण डाऊन केलेला असतो मुंडा. आता ते मी बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो मोजून दाखवलाय. पहा कसे परफेक्ट मॅच होतात. तर हे पॉईंट सुद्धा पहा, जे आपण डाऊन केलेले आहेत ते सुद्धा बरोबर मॅच होतात. तर ते मी आपला बाही कटिंगचा एक व्हिडिओ आहे पहा, बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा मॅच होण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचं आहे हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितले. तिथे मी बाही कटिंग करून दाखवले आणि त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजचा मुंडा आहे तो आणि बाही बरोबर मॅच करून दाखवलेली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनेलवर तो व्हिडिओ आहे पहा, तर तिथे जाऊन तुम्ही पहा. एकदम परफेक्ट असं मी तुम्हाला ते पॉईंट जे आहेत, हे पॉईंट इथले फिटिंगचे ते मॅच करून मी दाखवलेले आहेत. तर इथे मी संपूर्णपणे ड्राफ्टिंग जे आहे ते बाहीचं परफेक्ट असं सांगितलेलं आहे. तर बाही किती घेतली होती आपण, 6 + 1 7 इंच. कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच. इथून मुंडा घेर घेतलेला आहे 8 इंच आणि याचे आपले समसमान 4 भाग करून आपण इथे हे आकार दिलेले आहेत. दंड घेर घेतलाय 6.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. अजून काही यामध्ये नाही, एकदम सोप्या पद्धतीने इथे बाही कटिंग आपलं तयार झालेलं आहे. अजून यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.